हाय हे पहा, आता पावटा सोलून घेतला आपण. याची भाजी करूया. आणि त्यासाठी वाटणाचं साहित्य बघा. कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि टोमॅटो याचं वाटण करून घेऊ आपण. तेल तापले का बघू आपण. तेल टाकून घेतलेले इकडे 2-3 दाणे मिरी याचे टाकले, मोहरीचे. ते तडतडले का बघू आपण, मग सुरुवात करू. जिरं टाकून घेतलं. आता हे आपण पावटा तेलावर चांगला परतून घेऊ आधी. हे पहा, आपलं तेलावर चांगला पावटा परतून घेऊ आपण. हे पहा, मीठ पण थोडंसं टाकून घेऊ. हे पहा, आता तेलावर चांगला परतलाय पावटा. हे पहा, आता आपण पावटा काढून घेऊ. हे पहा, आता कढईत तेल आहे थोडंसं टाकलेलं, आणि त्याच्यात आता हे वाटलेलं वाटण, आपण कच्चंच वाटण वाटलेलं आहे टोमॅटो कांद्याचं. आता हे आपण चांगलं परतून घेऊ. आता चांगलं परतू घ्यायचं आपल्याला तेलावर. हे पहा, मीठ काय टाकायचं नाही, हळद टाकून घेतली. हे काही मिरची पावडर टाकून, हे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतला. चांगलं मिक्स करून घेतला मसाला. हे थोडंसं पाणी टाकलं मी, आणि मसाला खाली करपू नये म्हणून. हे पहा, आता परतलेला पावटा आपण याच्यात टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून 2 मिनटं याच्यात परतून घेऊ परत मसाल्यात पावटा. आपण पावटा परतताना भरपूर मीठ टाकले. आता मीठ टाकायची गरज नाही. पाणी पाहिजे तेवढे शिजायला टाकून घ्यायचे. हे पहा, लागलं तर परत टाकू. आता पावटा आपण चांगला शिजून. हे पहा, आता आपली भाजी शिजली का बघू आपण. हे पहा, पाण्याची पण एवढी गरज नाही पडली. तेलावर परतल्यामुळे ना पावटा पटकन शिजला. हे पहा, आणि आता आपण ताट करूया. हे पहा, खूप शिजला असा पावटा. आता आपण ताट करून घेऊया. हे पहा, भाजी आपली तयार आहे. कशी झाली ती बघा, आणि खाऊन दाखवते मी. इंस्टाग्रामवरती जाऊन मला फॉलो करा. बाय. थँक्यू. बाय बाय.